भारताची जनगणना 2026-27 याच्या पहिल्या टप्प्यामध्ये घरगणनेमध्ये हा चालतवडचा भाग आहे. 49 नंबर. आता या जंगलातून खाली उतरून प्रत्यक्ष जनगणना करायची आहे. जवळपास 2 किलोमीटर खाली जंगलामध्ये, आणि ही पाऊल वाट आपण बघू शकतो. अर्धा किलोमीटर खाली उतरलो आणि या ठिकाणी जंगलामध्ये बघा आनंद घेत जनगणना. जंगलामध्ये हे छानशी करवंद, रानमेवा याचा आनंद आस्वाद या ठिकाणी घेऊ आणि परत पुढच्या उताराच्या प्रवासाला लागू. घामाघूम शरीर आणि हा डोक्यावर चमकणारा सूर्य, फक्त पावसा 1.5 किलोमीटर. आणखी एक वाडी आहे, 500 मीटर तरी दूर असेल असं म्हणतात. प्रत्यक्ष किती आहे आपण आणि फायनली आपण बघू शकतो दूरपर्यंत तिथे एक व्यक्ती काम करताना दिसतोय. म्हणजे आपण वस्तीच्या जवळ पोहोचलो आहोत. किती दूर आहे खाली झोपड्या? समोर म्हणजे आता किलोमीटर पण अर्धा किलोमीटर आहे खाली. म्हणजे किती आहे तिथे? तिथून समोरच आहे. हा, तिच्या एक ते पुढे आहे. नाला सोडून त्याच्या तिकडनं एक आहे आणि तिकडनं एक तिथे पण आहे. थांबायला राहते. साधारण अर्धा किलोमीटर असंच उतरत गेलं तर पुढे 2 झोपड्या आहे आणि मध्ये एक नाला संपून पुढे गेलं तर आणखी अर्ध्या किलोमीटरने आणखी एक झोपडी आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलंय. त्यांच्या झोपड्या नाहीत परंतु दुसऱ्यांच्या आहेत. काय पावसाळी इकडे तिकडे जाता येत नाही, म्हणजे अडचण जरा बैना बांधायला लागतील ना. इथून मध्ये जाण्याचा रस्ता आहे. तिकडे पण जावं लागेल ना. ती जाऊन आलो. एक दिवस पुरा भरला 5 घरांसाठी. असं मग लगेच चढायला तर जबरदस्त होते. त्या दादांची वाडी आहे. आपल्याला ते आता वाडीपर्यंत पुढे घेऊन जातील. पोचलोय झोपडी. जनगणनासाठी जे कर्मचारी आले, शिक्षक हे आले तर आम्हाला फार खूप खूप धन्यवाद वाटलं. फार बरं वाटलं. वाटलं नव्हतं एवढे लांब येतील. नाही वाटलं काय एवढे लांब येतील, पण आले. धन्यवाद काका. ही तुमची झोपडी आहे? हां वा, इथेच राहता तुम्ही? हां. बरं बरं बरं.